केस ओढले, मुलींच्या छातीवर पोलिसांनी पाय दिले, हुकुमशाहीचा खाकी चेहरा। दिल्लीच्या जंतर मंतरवर 20 जुलै रोजी जे घडलं ते पाहून कोणत्याही माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही। आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी आलेल्या देशातील लेकरांना, लेकीबाळींना दिल्लीत जी वागणूक मिळाली आहे ती पाहून प्रश्न पडतो की आपण स्वतंत्र भारतात राहतोय की क्रूर हुकुमशाहीच्या राज्यात। मारहाणीचे व्हिडिओ, सीजेपीचे आणि देशातील लाखो विद्यार्थ्यांचे काही सवाल आहेत। प्रश्न 1, पोलिसांच्या काठ्यांमध्ये खिळे कोणी ठोकले? प्रश्न 2, कारवाई करायला आलेल्या पोलिसांच्या वर्दीवरच्या नेम प्लेट्स का नव्हत्या? प्रश्न 3, आंदोलन विद्यार्थ्यांनी चिघळवलं की पोलिसांनी स्वतः कट रचून हिंसक केलं? प्रश्न 4, मुलींवर हात उचलण्याचा अधिकार कुणी दिला? प्रश्न 5, आंदोलनाच्या ठिकाणी दगडांनी भरलेली गाडी कुणी आणली होती? आज हे सर्व प्रश्न, सत्ताधाऱ्यांचे आणि पोलिसांचे खरे मुखवटे दाखवणारा सविस्तर इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आपण पाहणार आहोत। सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीचार्जची अंदरकी खबर। 20 जुलै 2026 दिल्लीचं जंतर मंतर मैदान। देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पेपरफुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीनं चलो संसद मार्च पुकारला होता। विद्यार्थी शांततेत पुढे सरकत होते, पण अचानक खाकी वर्दीतील चेहरे विद्यार्थ्यांवर तुटून पडले। सोशल मीडिया आणि प्रत्यक्षदर्शींनी समोर आणलेले दावे धक्कादायक नाहीयेत, तर माणुसकीला काळीमा फासणार आहेत। आरोप अत्यंत गंभीर आहेत। आंदोलनस्थळी महिला पोलिसांची पुरेशी फौज नसताना पुरुष पोलिसांनी आंदोलक मुलींना घेरलंय, त्यांचे केस ओढून त्यांना रस्त्यावर फरफटत नेण्यात आलंय। संतापजनक म्हणजे अनेक लहान लहान मुलींचे कपडे फाटेपर्यंत त्यांना दिसेल तिथं आणि अंगावर कुठेही बेदम मारहाण करण्यात आली आहे। ज्या पोलिसांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्याच पुरुष पोलिसांनी आंदोलक मुलींच्या थेट कानशिलात लगावल्यात। देशाच्या राजधानीत पोलिसांसमोर मुली आपले कपडे वाचवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होत्या, पण खाकीच्या काळजाला पाजर फुटला नाहीये। लाठीचार्ज सामान्य नव्हता, हा जमावाला पांगवण्यासाठी केलेला प्रयत्न नव्हता, तर हा तरुण तरुणींना कायमचं अपंग करण्याचा एक पूर्वनियोजित कट वाटत होता। आंदोलकांनी लावलेले आरोप ऐकले तर अंगावर काटा येईल। पोलिसांनी तरुणांना मारण्यासाठी ज्या काठ्या आणल्या होत्या त्या काठ्यांमध्ये चक्क लोखंडी खिळे टाकण्यात आले होते। काठ्यांमध्ये खिळे लावून त्या काठ्या तरुण तरुणींच्या शरीरावर मारल्या गेल्या आहेत। या खिळे दडलेल्या काठ्याचा मारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पाय तोडले गेलेत। एका आंदोलकाला गाठून 4 पोलिसांनी घेरून अमानुषपणे झोडपलंय। आंदोलक मुलीला जमिनीवर पाडून पोलिसांना तिच्या छातीवर पाय दिलाय। काय हाच तुमचा कायदा? न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांशी शत्रूसारखं वागण्याचा अधिकार या पोलिसांना कुणी दिला? ही क्रूरता पाहून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही धक्का बसला असून त्यांनी एका 12 वर्षांच्या चिमुरडीला झालेल्या गंभीर दुखापतीची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। आता प्रश्न येतो की पोलिसांनी हे सर्व का केलंय आणि यामागे काय कट होता? पहिला पुरावा, वर्दीवरच्या नेमप्लेट्स का गायब होत्या? कायदा स्पष्ट सांगतो की जेव्हा पोलीस कोणत्याही आंदोलनावर कारवाई करतात तेव्हा त्यांच्या वर्दीवर त्यांची नेमप्लेट असणं बंधनकारक असतं, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल। मात्र सीजेपी आंदोलनात मारहाण करणाऱ्या अनेक पोलिसांच्या वर्दीवर नेमप्लेटच नव्हत्या। त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की पोलिसांना आधीच माहिती होतं की ते बेकायदेशीर आणि अमानुष मारहाण करणार आहेत आणि उद्या आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या नेमप्लेट्स घरी ठेवून किंवा काढून आणल्या होत्या। हा सरळ सरळ पूर्वनियोजित कट नाही का? दुसरा पुरावा, आंदोलन पोलिसांनी चिघळवलं। पोलिसांचा दावा आहे की विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, पण आंदोलकांचा उलट दावा आहे की आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनीच परिस्थिती चिघळवली आहे। घटनास्थळी पोलिसांच्या संरक्षणात दगडांनी भरलेली गाडी कुणी आणली? आंदोलकांच्या उभ्या असलेल्या गाड्या पोलिसांनी स्वतः काठ्या मारून आणि दगड मारून का फोडल्या? सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आलेत ज्यात निष्पाप आंदोलक पोलिसांच्या पाया पडतायत, गयावया करतायत, पण पोलीस त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाठ्यांनी मारतायत। स्वतः पोलिसांनीच आंदोलकांच्या अंगावर दगड फेकलेत आणि आंदोलन हिंसक असल्याचं चित्र निर्माण केलंय, जेणेकरून नंतर मोठा लाठीचार्ज करता येईल आणि अश्रुधूर सोडता येईल। दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की ज्यांचे 118 जवान जखमी झालेत आणि विद्यार्थ्यांनी हिंसाचार केलाय, पण आमचा प्रश्न सरकारला आणि प्रशासनाला आहे, जर विद्यार्थी हिंसक होते तर तुमच्या खाकी वर्दीनं कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई का केली नाही? मुलींचे कपडे फाडणे, त्यांच्या छातीवर पाय देणं, काठ्यांमध्ये खिळे टोकणे हा कुठला कायदा आहे? हे स्पष्ट दिसतंय की नीट परीक्षेतील महाघोटाळा, पेपर फुटी आणि भ्रष्टाचारावर देशातील तरुण जेव्हा जाब विचारायला लागतात तेव्हा सरकारकडे उत्तर नसतं। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी, आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकारनं या तरुण तरुणींवर पोलिसांचा हा क्रूर चेहरा सोडलाय। 70हून अधिक तरुणांवर गुन्हे दाखल करून तुम्ही त्यांचं भविष्य तुरुंगात ढकलू पाहतात।
पण ज्या पोलिसांनी देशाच्या लेकींचे कपडे फाडलेत त्यांना कधी तुरुंगात टाकणार? हा सवाल एका आंदोलनाचा नाहीये, तर देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विचारलेला जळजळीत सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.